हाय, तर आमचा संडेचा प्लॅन ठरला होता की गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जायचं, जो की खोपोलीमध्ये आहे. पण नंतर आम्हाला कळालं की अष्टविनायकापैकी वरदविनायक जे महाडमध्ये आहे ते एकदमच जवळ पडते तिथून. मग आम्ही आधी महाडला गेलो, तिथे दर्शन घेतले बाप्पांचे आणि त्यानंतर निघालो आश्रमाकडे. आश्रमात पोहोचताच आम्ही बघितले की तिकडे भरपूर गर्दी होती. मग आम्ही गुफेचे दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. मंदिरापासून साधारणतः 1 किलोमीटर वरती गुफा आहे, तिकडे आम्ही जायला निघालो. तिथे अत्यंत प्रसन्न वातावरण होते आणि नामस्मरणासाठी एकदम शांतता होती. गुफेमध्ये महाराजांच्या प्रतिमेचे आणि मूर्तीचे दर्शन घेतले. तिथून आम्ही खाली निघालो, जिकडे होती गोशाळा. खरं तर आम्ही एका इंस्टाग्रामवरच्या रीलला बघून या आश्रमात आलो होतो. बहुतेक ती रील पावसाळ्यामध्ये शूट केलेली असावी, त्यामुळे या पाताळगंगा नदीत भरपूर पाणी दिसत होते. पण आम्ही डिसेंबर म्हणजेच ऐन हिवाळ्यात गेल्यामुळे या नदीचे पाणी थोडे कमी झाले होते. गुफेतून खाली आल्यानंतर आम्ही दर्शनासाठीच्या रांगेत थांबलो होतो. महाप्रसाद व दर्शनासाठी एकच रांग होती. महाप्रसाद घेण्यापूर्वी अन्नदान देणगी म्हणून प्रत्येकी 20 रुपये आकारले होते. प्रसाद घेऊन परत निघताना आम्हाला वाटेत वाघजाई देवीचे मंदिर दिसले. मग आम्ही दर्शनासाठी थांबलो. इथे दर्शन घेऊन नंतर आम्ही निघालो एकविरा देवीच्या दर्शनाला. रविवार असल्यामुळे सर्वच मंदिरांमध्ये आम्हाला गर्दी दिसून आली. दर्शनाची रांग खूपच मोठी असल्यामुळे आम्ही प्रथमतः लेणी बघायला गेलो. लेणी बघण्यासाठी प्रत्येकाला 20 रुपये तिकीट होते. लेण्यांमध्ये बुद्ध काळातील काही शिलालेख व मूर्तींचे कोरीव काम बघायला मिळाले. तर या लेण्यांमध्ये 2 मजले होते. तिसरा मजला देखील होता, पण तो त्यांनी टेम्पररी बंद केला होता. तर अशी होती आमची ट्रीप. महाड, खोपोली आणि त्यानंतर कार्ला. घरी जाताना हा सुंदर सूर्यास्त पाहायला मिळाला. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.